श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांब, कारण आज मी तुला असा स्वामी समर्थांचा संदेश सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यात अचानक एक आनंदाची बातमी येणार आहे. 24 तासात बदल होणार आहे. शत्रूचा अंत आणि सुखाची सुरुवात होणार आहे. हा संदेश ऐकला तर लगेचच आनंदाची बातमी येणार आहे. तुला सतत कोणीतरी त्रास देत आहे का? तुझ्या आयुष्यात शत्रू वाढत आहेत का? आणि तुला वाटतंय की आता काहीच मार्ग उरला नाही. तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे असे शक्तिशाली विचार जाणून घेणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील शत्रू, अडचणी आणि नकारात्मकता दूर करू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर अन्याय होत आहे, लोक त्रास देत आहेत, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे. जीवनात प्रत्येकाला कधीतरी शत्रू हा भेटणारच असतो. कधी तो बाहेरचा असतो, तर तो कधी आतला माणूस असतो, तर कधी तो आपल्या मनातली भीती, राग, द्वेष, नकारात्मकतासुद्धा असते. स्वामी समर्थ सांगतात, खरा शत्रू बाहेर नाही, तर तो आपल्या मनामध्ये असतो. जेव्हा आपण मन शांत ठेवतो, तेव्हा बाहेरचे शत्रू आपोआप दुर्बल होतात. शत्रूचा नायनाट म्हणजे काय असते? तर स्वामी समर्थांच्या मते नायनाट म्हणजे कोणाला संपवणे नाही. त्याचा अर्थ असा आहे, वाईट विचारांचा नाश करणे, भीतीवर विजय मिळवणे, अन्यायाला धैर्याने सामोरे जाणे, स्वतःला मजबूत बनवणे. जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. जर कोणी तुला त्रास देत असेल तर त्याच्या रागावर नाही, तर स्वतःला इतकं मजबूत बनव की त्याचा परिणामच होऊ नये. शांतता हीच सर्वात मोठी ताकद असते. आणि ती ताकद कशा प्रकारे असते? तर स्वामी समर्थ म्हणतात, बाळा शांत रहा, वेळ येईल तेव्हा न्याय मिळेल. कधी कधी आपण लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, पण स्वामी सांगतात की संयम ठेवलास तर परिस्थिती आपोआप तुझ्या बाजूने वळते. रागात घेतलेले निर्णय चुकीचे असतात. शांत मन योग्य मार्ग दाखवते. वेळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे. स्वतःला मजबूत बनव. शत्रूला हरवायचं असेल तर स्वतःला सक्षम बनवणं खूप महत्त्वाचं आहे. तू मजबूत झालास तर कोणाचाही त्रास तुला डगमवू शकणार नाही. यासाठी रोज सकारात्मक विचार कर, मेहनत कर, स्वतःवर विश्वास ठेव आणि भीतीला सामोरे जा. स्वामी समर्थांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तुला वाटतं की सगळं संपलं आहे, तेव्हाच देव तुझ्यासाठी नवीन दार उघडणार असतो. संकट ही कायमची नसणार आहेत. प्रत्येक अडचणीतून शिकायला मिळत असतं. देव योग्य वेळातच आपणाला मदत करत असतो. तर आनंदाच्या बातमीचा फोन हा लवकरच तुला येणार आहे. तुझ्या आयुष्यात एक वेळ येते जेव्हा अचानक चांगली बातमी मिळते. हा फोन म्हणजे यशाची बातमी, अडचण संपल्याची खूण असते. नवीन संधी आपल्याकडे चालून येत असते. त्यासाठी सुद्धा फोन येऊ शकतो. आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यात येत आहे. वाईट काळानंतरच चांगला काळ हा येत असतो. आज जर तू संघर्ष करत असशील तर उद्या तुला आनंदाची बातमी नक्कीच मिळणार आहे. नकारात्मक लोकांपासून कशा प्रकारे आपणाला वाचायचं आहे? तर स्वामी समर्थ सांगतात, बाळा
वाईट संगती टाळ. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. जर कोणी तुला खाली खेचत असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिक. स्वतःच्या कामावर नीट लक्ष दे. सकारात्मक लोकांशी जोड. कर्मावर विश्वास ठेव. जसं करशील तसंच भरशील. तू चांगलं करशील तर तुला चांगलंच मिळेल. वाईट करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्कीच मिळत असतं. म्हणून कधीही वाईट मार्ग निवडू नकोस. प्रामाणिकपणे काम कर. इतरांना मदत कर. संकट म्हणजे संधी असते. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, संकट तुला मजबूत बनवण्यासाठी येत असतं. प्रत्येक अडचणीत एक शिकवण असते. प्रत्येक अपयश यशाची पायरी असते. संघर्षाशिवाय यश मिळत नाही. क्षमा हीच खरी शक्ती असते. शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर क्षमाशील राहायला शिक. राग सोड. मन शांत ठेव. पुढे जा. यामुळे तुझं मन हलकं होतं आणि तू पुढे जाऊ शकतोस. एक दिवस असा येईल ज्या लोकांनी तुला कमी समजलं आहे तेच तुझं कौतुक करणार आहेत. ज्या लोकांनी तुला त्रास दिला आहे तेच शांत होणार आहेत. आणि तुझ्या फोनवर एक आनंदाची बातमी येईल जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. फक्त थांबू नकोस. विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. शत्रूंचा नायनाट म्हणजे स्वतःला मजबूत बनवणे असते. देवावर विश्वास ठेवणे असते. संयम ठेवणे असते. सकारात्मक राहणे असते. स्वामी समर्थांचा एकच संदेश लक्षात ठेव. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. कधी कधी आपल्याला वाटतं सगळेच आपल्या विरोधात आहेत. ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच शत्रू बनले आहेत. पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, शत्रू बाहेर नाही, तो तुझ्या भीतीमध्ये आहे. तू शांत राहिलास, तू मजबूत झालास तर तुझा शत्रू आपोआप हरेल. आणि एक दिवस तुझ्या फोनवर एक अशी बातमी येईल जी तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. फक्त विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. थांब. हा व्हिडिओ इथेच संपवू नकोस. कारण पुढची काही सेकंद तुझं नशीब बदलू शकतात. तुला माहिती आहे का, आज तू हा व्हिडिओ पाहतोयस हे योगायोग नाही. हा एक संकेत आहे. वरून आलेला संकेत. ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला, त्यांचं उत्तर तुला द्यायचं नाही आहे का? कारण वेळ स्वतः उत्तर देणार आहे. आणि लक्षात ठेव, वादळ कितीही मोठं असलं, सूर्य उगवणं कधीच थांबत नाही. तसंच तुझं यश, तुझं सुख कोणीही थांबवू शकणार नाही. एक दिवस अचानक तुझा फोन वाजेल आणि तो एका कॉलमध्ये तुझ्या आयुष्याचं सगळं दुःख संपणार आहे. त्या दिवशी फक्त हसशील आणि म्हणशील, धन्यवाद स्वामी, तुम्ही उशीर केला नाही, योग्य वेळच निवडली. म्हणून आजपासून भीती सोड, शंका सोड आणि विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं चांगलं काहीतरी लवकर घडणार आहे. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी हार मानणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय.